ओम नमो ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांडाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले, भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले. तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे परमेश्वरा, तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे परमेश्वरा. माझ्या भक्तांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे परमेश्वरा, माझ्या भक्तांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे परमेश्वरा. मित्रांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे प्रेरणादायी भावनिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला येणारा बाळूमामांचा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या इच्छा तुम्ही कमेंट करून नक्की मला कळवा. मी सुद्धा आपल्या सद्गुरू चरणी हीच विनंती करेन की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावे, हीच मी बाळूमामा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही, स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणात आहे. कितीही मोठी समस्या असू दे, कितीही मोठी समस्या असू दे, तुझ्या नावातच समाधान आहे, तुझ्या नावातच समाधान आहे. मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा तुम्हाला सांगत आहेत, अरे माझ्या बाळा, आजचा हा माझा दैवी संदेश तू टाळून पुढे जाऊ नकोस. कारण बाळा, हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे. त्यामुळे तुझा किमतीचा वेळ तू माझ्यासाठी देऊन आजचा हा संदेश तू नक्की ऐक. तुझ्या नशिबाचे बंद दरवाजे आज उघडले जाणार आहेत. मामा म्हणतात, दिव्याची वात काहीही बोलत नाही, परंतु तिचा प्रकाशच तिचा परिचय देत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा काहीही बोलू नका. तुम्ही तुमचे उत्तम कर्म करत राहा, ते कर्मच तुमचा परिचय नक्कीच देईल. जाणिले मामा तुम्ही माझ्या मनीचे भाव, जाणिले मामा तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते फक्त आणि फक्त बाळूमामांचे नाम, म्हणूनच ओठांवर असते फक्त आणि फक्त बाळूमामांचेच नाम. म्हणूनच मित्रांनो, कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप करा आणि आपला हा भक्तिमय संदेश नक्कीच शेअर करा. भाग्यवंत ठराल आणि तुमची सर्वात मोठी एक इच्छा पूर्ण होईल. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत डोळे बंद करून प्रार्थना करा. हे सद्गुरुनाथा, प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सत्मार्गाने चालणारे पाय दे आणि नामस्मरण करणारे मन दे. अंतिम माझा श्वास तुझ्या चरणावर राहू दे. हे बाळूमामा, आमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठी अडचण असू दे, कितीही मोठं संकट असू दे, परंतु त्या सर्व अडचणींचं उत्तर म्हणजे फक्त एकमेव तूच आहेस. हे सद्गुरुनाथा, जेव्हा आम्ही तुला साकडं घालतो तेव्हा तू विविध रूपांच्या लोकात येऊन तू आमच्या आयुष्यातील संकटाचे निवारण करतोस आणि आम्हाला त्या संकटातून मार्ग दाखवतोस. हे सद्गुरुनाथा, तुझे आमच्यावर असंख्य उपकार आहेत. ते उपकार फेडण्याची पात्रता आमच्यामध्ये नाही देवा. आम्हाला फक्त इतकेच वरदान दे. तुझे नाम आमच्या ओठावर नित्य असू दे, तुझा ध्यास नित्य आमच्या हृदयात असू दे. हे परमेश्वरा, तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात माझं कोणीच नाही रे. हे परमपिता परमात्मा, बाळूमामा, माझे गुरु तुम्ही आहात, माझी आई तुम्ही आहात, माझे वडील तुम्ही आहात, माझे माता पिता, माझं सर्व काही, माझं सर्वस्वच तुम्ही आहात. म्हणून हे प्रभू, माझी तुम्ही रक्षा करा, माझा सांभाळ करा, मला सद्बुद्धी द्या, योग्य मार्गाने मला घेऊन चला, मला चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करा, मला नित्य तुमच्या नामस्मरणात ठेवा, तुमच्या भक्तीमध्ये माझा आत्मा तल्लीन करून ठेवा. माझं सर्वस्व तुम्हीच आहात परमेश्वरा.
अनंत कोटी धन्यवाद. बाळू मामा ब्रह्मांड नायक, तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद. मित्रांनो, आपल्या मामांची ओळख करून घ्यायची असेल तर आदमापूरला जा. अडचणीत असाल तर मामा सांभाळतील, संकटात असाल तर मामा तारतील, मार्ग सापडत नसेल तर मामा दाखवतील. म्हणूनच मित्रांनो म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, जेव्हा आपल्या भक्ताच्या आयुष्यामध्ये अंधारच अंधार पसरतो, तिथे प्रकाश दाखवण्याचं काम हे आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात. त्यासाठी तुम्हाला परमेश्वरावर, आपल्या बाळूमामांवर अटळ विश्वास ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते. मित्रांनो, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात ना, तेव्हा जर तुमच्या मनामध्ये देवाबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त होत नसेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये परमेश्वर कधीच पावणार नाही. माझ्या परमप्रिय मामांच्या प्रिय भक्तांनो, जर का तुमच्या जिभेवर सतत मामांचे नाव घोळत असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही तीव्र मोठ्या संकटातून तुमची सहजपणे सुटका होऊ शकते. कितीही मोठ्या संकटातून मामा तुमची मुक्तता नक्कीच करतात. परंतु मित्रांनो, जो तुम्ही आपल्या मामांवर विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास मात्र डगमगू देऊ नका. जर का तुम्ही असे केले तर बाळूमामा अखंडपणे तुमचे संरक्षण करत असतात. म्हणून मित्रांनो, या अहंकाररूपी जीवनाकडे जास्त लक्ष देऊ नका. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. जे तुम्हाला करायचं आहे, जे तुमच्या अंतर्मनातून तुम्हाला योग्य वाटेल त्याच गोष्टीचा तुम्ही अवलंब करा. बाळूमामा तुम्हाला दररोज जे मार्ग सांगत आहेत त्याच मार्गाने जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. मित्रांनो, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एकदा गेलेली वेळ आणि व्यक्ती आयुष्यामध्ये पुन्हा कधीच परत मिळत नाही. मामा म्हणतात, अरे बाळा, तू माझं बाळ आहेस रे, मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणून बाळा, मी तुझ्यावर आशीर्वाद, उपचार, सुख, समृद्धी, आनंद, ऐश्वर याचा खूप आणि मोठ्या प्रमाणामध्ये वर्षाव करणार आहे. अरे बाळा, प्रेम म्हणजे हे नक्की काय असतं? प्रेम म्हणजे एक अतूट धागा असतो जो कधीच तुटत नसतो. प्रेम म्हणजे हा एक पक्षी असतो, तो कधीही उडत नसतो. या दुनियेमध्ये जन्माला आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला प्रेम मिळतं ते म्हणजे आपल्या आईचं. मित्रांनो, यावरून एक छोटीशी कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. एका मुलीने देवाला प्रश्न केला, देवा, प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे? तेव्हा देवाने त्या मुलीला सांगितले की जा, त्या बागेतील एक सुंदर असं फूल मला तोडून आणून दे. तेव्हा ती मुलगी त्या बागेमध्ये एक सुंदरसं फूल शोधायला गेली. तिने बाग फिरत असताना तिला एक अतिशय मनमोहक असं सुंदर फूल मिळालं. परंतु त्या मुलीला आणखीनच सुंदर फूल हवं होतं. म्हणून ती मुलगी आणखीन पुढे पुढे फिरत गेली. फूल शोधत होती, पण तिला त्या फुलापेक्षा अगदी सुंदर फूल मिळालंच नाही. तेव्हा ती मुलगी पुन्हा परत पहिल्यांदाच पाहिलेल्या फुलाकडे आली, तर त्यावेळी ते फूल अगदी सुकून गेलं होतं. आणि मग नंतर शेवटी त्या मुलीला खूप पश्चाताप झाला. तिला खूप वाईट वाटले, तिला दुःख झाले, तिला खूप रडायला आलं. आणि तिनं दुःखी मनाने देवाकडे आली आणि देवाला तिने सर्व हकीकत सांगितली. तेव्हा देव म्हणाला, माझ्या प्रिय बाळा, प्रेम म्हणजे हेच असतं रे. जेव्हा जी गोष्ट, जी वस्तू, जी व्यक्ती आपल्याजवळ असते तेव्हा त्या व्यक्तीची किंमत आपल्याला कळत नसते. पण ज्यावेळी तीच वस्तू, तीच व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर निघून जाते तेव्हा त्या व्यक्तीची किंमत आपल्याला कळायला लागते. आणि यालाच प्रेम म्हणतात. म्हणून मित्रांनो, वेळेचे भान ठेवा. चांगल्या वेळेचा गैरवापर करू नका. वेळेच्या वेळी जाणा, वेळेच्या वेळी चांगले काम करा. म्हणजेच आयुष्यामध्ये कधीही तुमच्यावर वाईट वेळ येणार नाही. हाच या दैवी संदेशातून
तुम्हाला खास सांगण्याचा एकमेव मुद्दा आहे. मामा म्हणतात, शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे. शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मताच गरिबी येते ही कोणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे. परंतु घासातील घास काढून दुसऱ्यांना देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे. घासातील घास काढून दुसऱ्यांना देणे ही माझ्या सद्गुरूंची शिकवण आहे. मित्रांनो, जो भक्त मामांना मनापासून शरण जातो त्या भक्तांचा योगक्षेम मामा स्वतः नक्कीच चालवतात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही मामांसमोर गुडघे टेकवता तेव्हा मामा तुमच्यासाठी उभे राहतात. जेव्हा मामा तुमच्यासमोर तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा तुमच्या विरोधात उभे राहण्याची कोणाची हिंमत होत नाही, कारण ही ब्रह्मांडाची पवित्र शक्ती आहे. मित्रांनो, जर का तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर आणि बाळूमामांच्या मताशी तुम्ही सहमत असाल, तुमचा विश्वास असेल, तर बाळूमामा मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. आणि बाळूमामा तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असाच कायम ठेवा. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझ्या आयुष्यात खूप लोक येतील, तुला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील, तुझ्या पायात पाय घालून पाडतील, परंतु तू तुझे चांगले कर्म सोडू नकोस. कारण त्या लोकांना पाहण्यासाठी, त्यांना योग्य ते शासन करण्यासाठी आम्ही येथे बसलो आहोत. आम्ही पाहत आहोत, आम्ही चराचरात व्यापून आहोत. गुरु पाहतोय, तुला नामस्मरण करायचे आहे. गुरु पाहतोय, तुला नामस्मरण करायचे आहे. नामस्मरण करणे कधीच विसरू नका. जो भक्त आपल्या अंतःकरणातील भाव स्वच्छ ठेवून मामांचे नामस्मरण करतो, त्या क्षणी मामा त्याला प्रसन्न होऊन मदतीची साथ घालतात, त्याला मदत करतात, नेहमी त्याच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहतात. माझ्या बाळा, मनासारखं जीवन जगता येत नाही म्हणून काय झालं? तू असं निराश होऊन बसू नकोस. तुझं संपूर्ण आयुष्य संपून गेले असं तुला वाटत असतं, परंतु बाळा, तू खचून जाऊ नकोस. हीच तर वेळ खरी तुझ्या परीक्षेची आहे. नवीन काहीतरी बदल तुझ्या आयुष्यामध्ये होत आहे, म्हणून तुझ्यावर ही वेळ चालली आहे. बाळा, आयुष्यामध्ये जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं हे लक्षात असू दे. कुठलीही गोष्ट घडण्यामागे त्याचं काहीतरी मोठं कारण असतं. म्हणून संयम ठेव, धीर धर आणि माझ्यावर अटळ विश्वास ठेवून माझ्या नामस्मरणात राहा. सर्व काही तुझ्या मनासारखंच होणार आहे आणि जे काही होणार आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच मी करणार आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये खूप संकट आहेत, खूप दुःख आहेत, आर्थिक अडचणी आहेत. जीवन हे नको नकोसे वाटत आहे. जीवनाचा खूप कंटाळा आला आहे, खूप रडायला येत आहे. असं वाटत आहे की मी मामांना घट्ट मिठी मारून रडू का, तर माझं संकट दूर होईल का? या त्रस्त जीवनाला कंटाळून मामाला म्हणावंसं वाटतं की बाळू मामा, मी शरण आलो तुझ्या दारी. बाळू मामा, मी शरण आलो तुझ्या दारी. संकटांना मामा पाठवा माघारी. संकटांना मामा पाठवा माघारी. ओम समस्व जन्मदाता, ओम समस्व जन्मदाता, सार्थ कर तू जन्म आता. मागणे माझे हेच मामा, आता भीती कसली न उरली. उद्याची चिंता मामा सारी, उद्याची चिंता मामा सारी. संकटांना मामा पाठवा माघारी. संकटांना मामा पाठवा माघारी. मित्रांनो, या दुनियेमध्ये असा कुठलाही आणि कोणताही व्यक्ती नाही की त्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाही. तर आपण ते दुःख सारून आपले जीवन आनंदाने कसं जगता येईल, त्या जीवनाला कशा प्रकारचा बहर आपल्याला आणता येईल, याचा आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही त्या दुःखामध्येच बसलात तर तुमच्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढत जाईल. म्हणून मामा सांगतात, तुमच्या सर्व काही चिंता, अडचणी, तुमचे प्रॉब्लेम्स माझ्यावर सोडा, माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही निसंकोचपणे जीवन जगा. कारण मामा हे ब्रह्मांड नायक आहेत आणि जगाची माऊली आहेत, हे लक्षात असू द्या. तुमच्या जीवनाचा सारे भार आणि कारभार
सांभाळायला बाळूमामा समर्थ आहेत. मित्रांनो, जीवन म्हणजे हे एक चक्र आहे. हे चक्र कायम फिरतच असतं. जर जीवनामध्ये नुसतं सुखच असतं तर सुखाची किंमत कुणाला कळाली नसते. म्हणून परमपिता परमात्म्याने, या परमेश्वराने जीवनामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही प्रकारचे द्रव्य आपल्याला अर्पण करून दिली आहेत. मित्रांनो, जीवन आणि मरण यातील अंतर म्हणजे आयुष्य असतं आणि हे आयुष्य म्हणजे सुखादुःखाचं चक्र फिरत असतं. कधी या चक्रामध्ये सुख असतं तर कधी या चक्रामध्ये दुःख असतं. सुखाचा दुःखाचा फेरा हा चालूच असतो. म्हणून खचून जाऊ नका. संकट आलं तर त्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मामांकडे एकच प्रार्थना करा की मामा, माझ्या आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, फक्त त्या संकटावर मात करण्यासाठी मला तुम्ही शक्ती द्या, ताकद द्या. मला फक्त तुमच्या आशीर्वादाची आणि तुमच्या शक्तीची गरज आहे. मित्रांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मला माझा स्वतःचा अनुभव सांगावासा वाटतो. आयुष्यामध्ये संकट आले म्हणून खचून जायचं नसतं. आयुष्यामध्ये संकट आले म्हणून खचून जायचं नसतं, रडत बसायचं नसतं. तर त्या उलट त्या संकटाला सांगायचं असतं की तू माझ्या आयुष्यामध्ये कितीही ये, काय धिंगाणा घालायचा ते घाल, परंतु तुझ्यापेक्षाही माझे मामा खूप मोठे आहेत, हे त्या संकटाला ठणकावून सांगायचं असतं. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला सांगावंसं वाटतं की जरा का थोडेही भरकटणार, जरा का थोडेही भरकटणार, लगेच माऊली डोळे वटारणार. हाताशी धरलंय आपल्याला, मग आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला. हे ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या माऊलींना, हे ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या माऊलींना. अनंत जन्मीचे पुण्य आलंय फळाला, अनंत जन्मीचे पुण्य आलंय फळाला. जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला, जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला, तसाच आधार गुरुमाऊलींचा आपल्याला. नुसते दर्शनही पुरेसे होते, नुसते दर्शनही पुरेसे होते पतिताचे पावन व्हायला. म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला, म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला. सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला, सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला. मित्रांनो, शब्दामध्ये सुद्धा व्यक्त करता येणार नाही, इतकी माझ्या मामांची लीला आगाध आहे. आणि आपण या ब्रह्मांडाच्या शक्तीमध्ये सापडला आहोत. या ब्रह्मांडाची सेवा करण्याचं परमभाग्य आपल्याला लाभलं आहे. यापेक्षा दुसरी आनंदाची कुठली गोष्ट असू शकते. मित्रांनो, मामांची लीला व्यक्त करायला बसल्यानंतर 7 जन्मसुद्धा अपुरे पडतील, इतकी माझ्या ब्रह्मांडाची शक्ती आगाध आहे. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझ्या चांगल्या कर्माचं फळ हे तुला नक्कीच मिळत असतं. तुझे चांगले कर्म आणि तुझा स्वभाव हे तुला त्या फळाच्या जवळ नेत असतं. जाणून घे, समजेल बाळा, जीवन हे आधी ऊन आणि नंतर पाऊस असतं. मामा म्हणतात, तुझी काळजी आहे मला, तू सतत चिंता करू नकोस. कळत न कळत बरंच काही तुझ्या आयुष्यामध्ये घडलंय, म्हणून तू दुःखी होऊ नकोस. तुझे कल्याण करण्याकरता असे मेंढी माऊली सर्व ठाई, तुझे कल्याण करण्याकरिता असे मेंढी माऊली सर्व ठाई. फिरे अनेक क्षेत्र ते आदमापूर पायी पायी. मामा नाम रुजावा मनोमनी, मामा नाम रुजावा मनोमनी. चित्त अखंड ठाई ठाई, चित्त अखंड ठाई ठाई. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझ्या स्वप्नांच्याही पलीकडे तुला खूप काही मी देणार आहे. त्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी तू खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेस. अरे बाळा, तुझ्या या कार्याला, तुझ्या या प्रयत्नांना पाहून वेळसुद्धा तुझ्यासमोर नक्कीच हरेल आणि जे सुख तुला हवं आहे ते सर्व सुख तुझ्या पदरात नक्कीच पडेल. हा माझा तुला आजच्या दैवी संदेशातून आशीर्वाद आहे. प्रत्येक सूर्योदयाला माझं ध्यान कर, प्रत्येक सूर्योदयाला माझं ध्यान कर, आशीर्वाद मिळेल. आणि हा संदेश ऐकल्यानंतर बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप कर. मामा सांगतात, कष्टाने मिळवलेली प्रतिभा सहज कुणालाही मिळत नसते. जे तुला दिसून येत नाही ते आपल्या मेंढी माऊलींना सर्व काही दिसत असतं. म्हणून बाळा, स्वतःला कमी समजू नका. वादळात दिवा लावण्याचा प्रयत्न करा.
यश तुमच्या पायाशी लोळत राहील, हा शब्द लक्षात असू द्या. जर जीवनात तुम्ही शांत राहणं आणि माफ करणं शिकाल तर तुम्हाला डोंगरसुद्धा स्वतः रस्ता बनवून देईल. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, पण विज्ञान सांगतं की भविष्यकाळात सुख आहे. पण अध्यात्म सांगतं की विचार चांगले आणि मन स्वच्छ असेल तर जीवनात दररोज सुख मिळतं. जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे. तुझं माझं, लहान मोठं असे भेदभाव मनातून काढून टाका. मन पूर्णपणे तुमचं आहे, पण तुम्ही सर्वांचे आहात. मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित ठेवणे कठीण आहे, परंतु विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते. मामा सांगतात, मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही. कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो. फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म. बाळूमामा पदोपदी हेच सांगतात. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. या जीवनात शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही. सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर तो कुठेच आनंदी राहू शकत नाही. जर मनाला नियंत्रित नाही केलं तर तेच मन शत्रूप्रमाणे काम करेल. कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण काहीही झाले तरीही कर्माचे फळ हे भोगावेच लागते. माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते. मामा सांगतात, अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी आयुष्यात कोणीच करू शकत नाही. माणूस नेहमी त्याच्या नशिबाला दोष देतो, पण हे त्याला माहीत असतं की नशिबापेक्षाही मोठं त्याचं कर्म असतं आणि ते पूर्णपणे त्याच्या हातात असतं. सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मी सत्य आहे. ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असतात, नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात. इंद्रिय आणि जाणीव यातून निर्माण होणारा आनंद नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतो. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे. सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे. जी गोष्ट तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका. माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाजळू लागते. मामा म्हणतात, अरे बाळा, जीवनात यश मिळवणं सोपं नाही. त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते. म्हणून हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका. जेव्हा तुमच्या मनात गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की त्या गोष्टीची सुरुवात का केली. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, कारण या दोघांनाही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही. लक्षात ठेवा, जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर तुम्हाला यशही हाताळता येणार नाही. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे. आयुष्यातील प्रत्येक दुःख माणसाला धडा शिकवतं आणि तो धडा माणसाला बदलतं. स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठं गुपित यश आहे. फक्त मामांवर विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. कदाचित आज तुम्हाला यश नाही, परंतु येणाऱ्या काळात
यश हे तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा, चालत राहा, ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा तुमच्या मागे सावली येते. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव घ्या, कारण अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. जितका मोठा संघर्ष होईल तितकंच मोठं तुम्हाला यश मिळेल. मामा म्हणतात, आता उठा, जागे व्हा. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करू शकत नाहीत. एक वेळा एकच काम करा, त्या कामामध्ये तुमचा पूर्ण आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख, अडचणी, त्रास, सर्व काही इडापिडा विसरून जावा. त्यामध्ये यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवणार नाही. लोक तुमची स्तुती करोत अथवा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करू किंवा नका करू, तुमचा मृत्यू आज असो किंवा उद्या असो, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. गरज संपली की विसरणारे फार असतात, गरज नसतानाही आपली आठवण काढणारे फार कमी असतात. गेलेला काळ कधीही बदलता येत नाही, परंतु येणारा काळ आपल्या हातात आहे. आयुष्यात जास्त नाही, पण एवढेच यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल. आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचे असेल तर प्रसिद्धी बदला, देह नाही. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबायचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकंच यश तुमच्या मागे मागे येईल. यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हटके मार्गानं आणि जिद्दीने करा. यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे, ती इतरांना माहीत नाही. प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते, परंतु अपयशाने हारून जाता कामा नये. यश हे निश्चित मिळणार आहे, परंतु तुम्ही केलेल्या कर्मावर विश्वास ठेवा. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते, परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, हे लक्षात ठेवा. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात, मग तू त्या पापांचे काय करतेस? ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? की समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? ढग म्हणाला, ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा, ठेविले अनंत तैसेची, राहावे चित्ती, असू द्यावे समाधान. जय बाळूमामा. मित्रांनो, खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो, तर आम्ही बाळूमामांची सेवा करावी की करू नये? त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही? मांसाहार करायचं नाही असं म्हटलं तरीही तो अडथळा बनून मध्येच येतो. अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होतं. तर पण मांसाहार करून बाळूमामांची सेवा कशी करायची? मी मांसाहार करत नाही, परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात. पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो की नाही? मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही? कशी करावी
कोणते नियम पाळावे, अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात. आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं. त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांची इच्छा असते की बाळूमामांची सेवा मी करावी, परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढण्याचं काम करते. एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमामांची सेवा करावी, पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो. आपलं मन, आपलं अंतःकरण अशुद्ध असतं. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत. पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता, तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता. आणि तेव्हा आपल्या देवतांची, आपल्या बाळूमामांची सेवा करणे अयोग्यच असते. ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते, त्या दिवशी घरात दररोजच्या सारखे प्रसन्न वातावरण नसते. घरामध्ये अशांतता वाटते. जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो. त्यासाठी त्यावर एक उपाय आहे. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे, त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी. त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात, तो दिवस तुमचा बाळूमामांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा. कारण एका ग्रंथात लिहिले आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही, तो दिवस गेला वाया. तया येमाशी करुणया नाही करावे पुण्य तात्काळ. या वाक्याचा अर्थ असा आहे, ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही, तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे. परंतु त्या येमाला दया नसते, म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते. परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला, हे मात्र निश्चित आहे. हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले. पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो, हे बाळूमामांना आवडत असेल की नाही, याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे, त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका, हीच विनंती आहे. मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे. जेव्हा आपले मन शांत असते, तेव्हा ते खूप शक्तिशाली असतात. मित्रांनो, मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते. श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत. मामा सांगतात, नेहमीच चांगले कर्म करत राहायचे, एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच. जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात, त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते. बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे. रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मामा म्हणतात, श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोर मोठ्यांचा आदर करा, कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या. हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका, त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या. एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, ती तुम्हाला आतून टोकरत जाते. मामा म्हणतात, जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात,
तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे. जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे. मामा सांगतात, कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, यश खेचून आणतोच. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील. पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे केव्हा संपेल? मी आता हे सगळं सहन नाही करू शकत, कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे. अशा वेळी काय करावे? डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं. बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे, मामा, माझे सर्व दुःख, माझे सर्व संकट, अडचणी, समस्या सर्व काही तुमचे आहे आणि मी मात्र तुमचा आहे. माझं आयुष्य तुमचं, माझं सर्वस्व तुमचं. आता तुम्ही काय आहे ते बघा. मी कसलंही टेन्शन घेणार नाही. माझं टेन्शन आता तुम्ही घ्या. मामांवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा. मामा सर्व काही ठीक करतील. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मतं ठेवण्याची मुभा मिळेल. मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव. तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार. अरे बाळ, तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस. अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव. आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही. आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोक आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच, अपमान करणारच, पण यात सर्वात महत्त्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं. जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो. मामांची शिकवण नेहमी लक्षात ठेवा. आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या, पण आपण कुणाबद्दलही वाईट विचार करायचे नाहीत. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.